मुलं चांगली घडवायची असतील तर आधी एक गोष्ट मनात पक्की ठेवा. मुलं आपण काय सांगतो त्यावर नाही, तर आपण कसं वागतो त्यावर घडतात. खूप वेळा पालक म्हणून आपला हेतू चांगला असतो, पण पद्धत चुकते आणि मग आपण म्हणतो आजची मुलं ऐकत नाहीत, मुलं हाताबाहेर जात आहेत. खरं तर मुलं बदललेली नसतात. आपली वागणूक त्यांच्या मनावरती परिणाम करत असते. म्हणून मुलं चांगली घडवायची असतील तर काही गोष्टी असं करणं थांबवणं हे फार गरजेचं असतं. नंबर 1, सतत मुलांवरती ओरडू नका. कारण ओरडल्याने मुलं शिस्तीत येत नाहीत, ती फक्त घाबरतात. घाबरलेलं मूल बाहेरून गप्प दिसतं, पण आतून हट्टी, चिडचिडं आणि असुरक्षित बनतं. ओरडण्याची सवय लागली की मुलं ऐकणं बंद करतात, इग्नोर करतात आणि भीतीतून खोटं बोलायला शिकतात. नंबर 2, मुलाचं बोलणं अर्ध्यात थांबवू नका. जेव्हा मूल काही सांगत असतं आणि आपण म्हणतो गप्प बस नंतर सांग, तेव्हा त्याला असं वाटतं की माझं बोलणं महत्त्वाचं नाही आणि हळूहळू मूल मनातलं सांगणं बंद करतं आणि पालकांपासून दूर जातं. नंबर 3, मुलांची इतरांशी तुलना करू नका. तो बघ किती हुशार आहे, ती किती नीट वागते, असं म्हणालात तर मूल स्वतःला कमी समजू लागतं. यामुळे आत्मविश्वास फार कमी होतो आणि मनात कायम हीनगंड तयार होतो. तुलनेतून प्रेरणा मिळत नाही, तर असुरक्षितता वाढते. नंबर 4, मुलांना सतत मोबाईल देऊन गप्प बसवू नका. कारण यामुळे मूल बाहेरच्या जगापासून तुटतं, संवाद कमी होतो, एकाग्रता घटते आणि चिडचिड वाढते. नंतर आपल्यालाच वाटतं की मूल ऐकत नाही, पण प्रत्यक्षात आपणच त्याचं लक्ष हिरावून घेतलेलं असतं. नंबर 5, प्रत्येक वेळी परफेक्ट वागण्याची अपेक्षा करू नका. मुलं चुकणारच. चूक केली म्हणून लगेच शिक्षा केली तर मूल शिकत नाही, ते फक्त चूक लपवायला शिकतं. यातून खोटेपणा वाढतो आणि प्रामाणिकपणा कमी होतो. नंबर 6, मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. एवढ्याशा गोष्टीवर रडतोस का? हे काय रडायचं कारण आहे? असं म्हणालात तर मुलाला असं वाटतं की माझ्या भावना चुकीच्या आहेत. यामुळे मूल स्वतःच्या भावना दाबायला शिकतं आणि मोठेपणी भावनिकदृष्ट्या कमकुवत होतं. नंबर 7, पालक म्हणून स्वतःची चूक कधीच मान्य करू नका. असं करू नका, आपण चुकलो तरी मी मोठा आहे या अहंकारात राहिलो तर मुलं ही चूक मान्य करायला शिकत नाहीत. चूक मान्य करणं हा खूप मोठा संस्कार असतो. नंबर 8, फक्त अभ्यासावरतीच लक्ष केंद्रित करू नका. मार्क्स म्हणजेच आयुष्य नाही. सतत दबाव दिलात तर मूल यशासाठी नाही, तर ती भीतीपोटी शिकायला लागतं, ज्यातून आनंद हरवतो आणि आत्मविश्वासच कमी होतो. नंबर 9, मुलांसमोर सतत भांडणं करू नका. घरातलं वातावरण तणावपूर्ण असेल तर मूल आतून अस्थिर होतं. अशा वातावरणात वाढलेली मुलं एकतर फार आक्रमक होतात किंवा फारच गप्प आणि घाबरट बनतात. नंबर 10, मुलांना तू काहीच करू शकत नाहीस असं कधीही म्हणू नका. कारण हे शब्द मुलांच्या मनात खोलवर बसतात. पुढे जाऊन ते स्वतःवरती विश्वास ठेवत नाहीत आणि संधी मिळूनही मागे राहतात. नंबर 11, मुलांच्या प्रश्नांवरती चिडू नका. प्रश्न विचारणं म्हणजे उद्धटपणा नाही, ते कुतूहल आहे. प्रश्न दाबले तर विचारशक्तीही मरते. शेवटचा नंबर आहे, मुलांना सगळं रेडीमेड देऊ नका. सतत सोपं करून दिलं तर मुलं कष्टाची किंमत समजत नाही. त्यांच्यात सतत काही मिळवण्याची जिद्द तयार होत नाही. मंडळी, शेवटचं सांगायचं तर मुलं चांगली घडवायची असतील तर आधी पालकांना स्वतःच वागणं तपासणं गरजेचं आहे. मुलं आपल्यासारखीच होतात, आपण सांगतो तशी नाही. थोडं ऐका, थोडं समजून घ्या, थोडं प्रेम दाखवा. परफेक्ट पालक व्हायचा प्रयत्न करू नका, पण समजूतदार पालक नक्की बना. कारण आज तुमचं वागणं उद्या त्यांच्या स्वभावात दिसणार आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.